भंडारा जिल्ह्यातील तुमसर शहरात पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गांधीवाड येथील गांधी सागर तलावाच्या किनाऱ्यावर धाड मारून 538 ग्राम अंदाजे 16,000 किमतीचा गांजा पकडला। ही कार्यवाही एसपी लोहित मतानी, ॲडिशनल एसपी ईश्वर कातकडे, एसडीपीओ अशोक बागुल यांच्या मार्गदर्शनामध्ये पीआय नरेंद्र हिवरे, एपीआय संजय खोकले, एएसआय धर्मेंद्र बोरकर, पोलीस नायक मार्कंडे डोरले, पोलीस नायक नितीन जंजाळ, हवालदार जयसिंग लिल्लारे यांनी केली। या कार्यवाही दरम्यान 2 आरोपी संदीप मनीराम धुर्वे वय 44 राहणार कोसंबा तालुका तिरोडी जिल्हा बालाघाट व जितेश मुकेश कारेमोरे वय 39 राहणार राजेंद्र नगर तुमसर यांना अटक करून गुन्हा दाखल केला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास एपीआय संजय खोकले करीत आहेत। पोलीस स्टेशन तुमसर येथे कार्यरत आहे। मला 2 महिने कार्यकाळ झालेला आहे। आज रोजी आमचे तुमसरचे डीबी पथकचे धर्मेंद्र बोरकर एएसआय यांनी मला हे माहिती दिली की त्यांना गुप्त बातमीदार माहिती मिळाली की 2 इसम गांधीवाडामध्ये गांजा विक्री करता येत आहे। अशा विश्वासनीय माहितीवरून मी वरिष्ठांना माहिती देऊन आणि शासकीय पंच वगैरे बोलावून सर्व टीम तयार करण्यात आली व त्या ठिकाणी आम्ही गांधीवाडात फिरलो। तर तिथे आम्हाला ते तलावाच्या किनाऱ्यावर एक वडाच्या झाडावर 2 इसम जे वयोगटांना मला गुप्त बातमीदारांनी माहिती दिली होती, त्यांच्या माहितीवरून ते वयोगटाचे इसम आम्हाला दिसून आले। त्यांना स्टॉपच्या मदतीने थांबवले व त्यांना विचारपूस केली आणि त्यांना आम्ही कायदेशीररित्या कारवाई करण्याची त्यांना माहिती देण्यात आली आणि त्यानंतर त्यांची झडती घेतली। त्यांच्याजवळ असलेली गुलाबी एक बॅग, त्या बॅगमध्ये मोठ्या रुमालामध्ये गठडी बांधलेली होती। त्या गठडीमध्ये 938 ग्रॅम गांजा मिळून आला। तो किमती अंदाजे 16,000 रुपयाचा हा मिळून आला। त्यावरून त्यांची कृत्य कलमानुसार आम्ही कारवाई करण्यात आली। साहेब, आरोपीचे नाव? आरोपी नामे एक पहिला नंबर आरोपी आहे संदीप मनीराम धुर्वे वय 44 वर्ष। संदीप मनीराम धुर्वे 44 वर्ष राहणार कोसबा पोस्ट सुकली तालुका तिरोडा जिल्हा बालाघाट हा एमपीला राहणार आहे। आणि दुसरा आरोपी आहे जितेश मुकेश कारेमोरे वय 39 वर्ष, हा राहणार राजेंद्र नगर तुमसरचा आहे। असे 2 आरोपी आहेत। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।